तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा उद्या आयोजित करण्यात आलेला आहे आणि जी सभा होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कांदा उत्पादन परिसरामध्ये मोदींची सभा होते, तर त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काय बोलतील, या संदर्भात काही माहिती आहे का? खरं तर 5व्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय आणि उद्या दिग्गज नेत्यांची सभा जी आहे ते नाशिकमध्ये पार पडणार आहेत आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उद्या नाशिक दौऱ्यावरती आहेत। उद्या नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मध्ये मोदींची अत्यंत महत्वाची सभा हे पार पडणार आहे। नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांसाठी हे मोदी आता नाशिकमध्ये जे आहे ते जाहीर सभा घेणार असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर कांद्यावरती एक विशेष करून जे महाविकास आघाडीचे लोक आहेत त्या लोकांनी भर दिलेला होता आणि कांद्याचा रोज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला होता। कारण निर्यात बंदी झाल्यानंतर एक नुकसान जो आहे तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादन पट्ट्यात झालेला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेत असतात आणि त्याच मतदारसंघामध्ये उद्या मोदी सभा घेणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे विशेष करून कांद्याच्या बाबतीत काही विशेष घोषणा उद्या मोदी करतात का हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे। पण एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त सुद्धा एकूणच मोठा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उद्या नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे ते आपल्या भाषणात काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल। कशा पद्धतीने सभेची तयारी करण्यात आलेली आहे किरण? खरं तर तयारी संपूर्णपणे अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या 1च्या दरम्यान नरेंद्र मोदी पिंपळगाव मध्ये येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा विश्वास सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी उद्या सभा घेणार आहेत आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे, शरद पवार सुद्धा उद्या हे नाशिकमध्ये असणार आहेत। त्यामुळे 3 हे दिग्गज नेते उद्या नाशिकमध्ये असणार आहेत। त्यामुळे 5व्या टप्प्यातील म्हणजे महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील प्रचाराला आता वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे उद्या या तिन्ही नेत्यांच्या या कार्यक्रमाकडे जे आहे ते लक्ष असणार आहे। जी 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 धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।